पासून अशा या प्रत्येकाच्या सर्व आईस मी मयुरेश महेंद्र धनगर स्वसही पंत थेपले माध्यमिक विद्यालय मसावत एकटा नववीचा विद्यार्थी हृदयापासून मानाचा मुजरा करून आपल्या पुढे आई त्याग प्रेम प्रेरणा स्रोत या विषयावर उपस्थित वक्ते श्रोते आणि परीक्षक यांच्या साक्षीने माझं मनोगत व्यक्त करीत आहे। आई म्हणून कोणी आईच हाक मारे ती हाक ये कानी मज होय शोक भारी स्वामी तिन्ही जगाचा विना भिकारी। कवी यशवंत यांच्या काव्यपंथी मला सांगून जातात की आई या शब्दासारखा पवित्र शब्द नाही। माझी आई किंवा आपल्या सगळ्यांचीच आई जी स्फूर्तीची देवता आहे, प्रेरणा स्रोत आहे, प्रेमाचा सागर, पृथ्वीची शीतलता आणि विश्वाचे सौंदर्य म्हणजे माझी आई। दुःखाचा डोंगर कोसळलेला असो किंवा सुखाचा वर्षा होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो, मला आठवते ती फक्त माझी आई। ज्या मातेने मला 9 महिने उदरात वाढवले, जिच्यामुळे मी हे जग पाहिलं, जिने जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करून दिली, समाजात कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं घडावं हे शिकवलं, त्या माझ्या मातेचे ऋण या जन्मी फेडणे शक्य नाही हो, या जन्मी फेडणे शक्य नाही। आभाळाचा कागद आणि समुद्राची शाई तरी आई ठप्पी लिहिता येणार नाही। माझ्या आयुष्यातील अशी एकमेव व्यक्ती जिच्या चेहऱ्या पाहण्याआधीपासूनच ती माझ्यावर प्रेम करते, जी इतरांपेक्षा मला 9 महिने जास्त ओळखते, ती म्हणजे माझी आई। आईचा त्याग आपल्या सर्वांसाठीच महान आहे, कारण मातृत्व म्हणजे आईचा पुनर्जन्म असतो। मला थोडं जरी लागलं, सर्वप्रथम तिच्या काळजात चर होते हो, ती म्हणजे माझी आई। माझ्या आयुष्याची सुरुवात ही माझ्या आईपासूनच झाली। त्याचा अर्थ देखील समजत नव्हता, आता शब्दाचा अर्थ काय आहे ना, त्यासाठी शब्द करीत नव्हतात। जिने माणसांबरोबर पशु पक्ष्यांसोबत प्रेमाची भाषा बोलायला शिकवली, ती म्हणजे माझी आई। भारतरत्न विनोबा भावे म्हणतात, भारतरत्न विनोबा भावे म्हणतात, आई माझी गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी। परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी जगात माता पाठवलेला आहे। परमेश्वर इतकी दयाळू प्रेमळ माझी आई आहे। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, शोधू कुठे दुसरा परमेश्वर, हाच परमेश्वर म्हणजे आई, हाच परमेश्वर म्हणजे आई। रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचं नातं महान असतं, म्हणून आई या शब्दापुढे हे सगळं जग लहान असतं, हे सगळं जग लहान असतं। स्वर्गात म्हणजे सुख नाही, स्वर्गात म्हणजे सुख नाही, ते तुझ्या चरणाशी आहे आई। किती मोठी समस्या असू दे, किती मोठी समस्या असू दे, समाधान तुझ्या नावातच आहे आई, समाधान तुझ्या नावातच आहे आई। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।